तर आशिया कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामन्याचा थरार रंगणार आहे। या सामन्याची उत्सुकता अनेकांमध्ये दिसत असली तरी सुद्धा काही बाबतीमध्ये मतमतांतर दिसत असल्याचं दिसतंय। रत्नागिरीतल्या क्रिकेट खेळाडूंच्या यावर काय भावना आहेत याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। आज भारत पाकिस्तानचा सामना होतोय आणि हा क्रिकेट खेळण्याबद्दलचे सध्या वाद सुरू आहेत। अर्थातच आत्ता इथे माझ्यासोबत काही रत्नागिरीतले क्रिकेटर्स आहेत जे अगदी टेनिस बॉल क्रिकेट खेळत आहेत किंवा सीझन बॉलचा जो क्रिकेट आहे ते देखील खेळतात। आज भारत पाकिस्तान मॅच आहे, उत्सुकता असते। तुझ्या मनात आता काय सुरू आहे, कारण की मागचे सगळे रेकॉर्ड्स तू प्रत्येक गोष्ट फॉलो स्वाभाविकपणे करत असशील। तर मला वाटतंय की आज भारत पाकिस्तान मॅच आहे, ती एक्साइटमेंट असतेच कारण की ती खूप म्हणजे जास्त होत नाही। भारत पाकिस्तानचा आजचा जो सामना आहे त्याच्यावर सर्व खेळाडूंनी बॉयकॉट केलं पाहिजे, बहिष्कार टाकला पाहिजे। कारण ऑपरेशन सिंदूर आपण पाहिलं, काहीच महिन्यापूर्वी जो ऑपरेशन सिंदूर आपण हल्ला केला होता पाकिस्तानवर, एक विवाहित स्त्री, नवविवाहित स्त्री तिच्या पायाखाली, तिच्या मांडीवर तिच्या नवऱ्याचा मृतदेह होता। खेळ आहे, खेळाप्रती आमचं सगळ्यांची संवेदना आहे, पण राष्ट्र प्रथम आहे। या राष्ट्रासाठी आजचा सामना आम्ही बहिष्कार टाकत आहोत। त्या सामन्यावर आमच्यातला कुठचाही खेळाडू तो सामना पाहणार नाही, कुठच्याही प्रकारची त्या सामन्याबद्दल चर्चा करणार नाही, कारण राष्ट्र प्रथम आहे। दोन्ही संघांमध्ये आत्ताच्या स्टेजला बघायला गेलो ना तर इंडिया जरा प्लसमध्येच आहे। तर कारण जे आत्ताचे तरुण खेळाडू आहेत, ज्याच्यामध्ये अभिषेक शर्मा असेल किंवा तुमचा शुभमन गिल असेल किंवा आणखी सूर्यकुमार वगैरे असेल, ह्यासारखे जे खेळाडू आहेत ना, हे आता सध्या खूप फॉर्मला आहेत। बहिष्कार टाकला पाहिजे, बॉयकॉटच केला पाहिजे मोस्टली, कारण ॲज युजल आपण इंडियन्स आहोत। सो जे आपले म्हणजे ऑपरेशन्स वगैरे झालेले होते सिंदूरवर, या फिर जे आपण हे करतोय म्हणजे पुढचे जे संघटना वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल जसे आपण टेररिस्ट अटॅक्स वगैरे बोलतो ना त्याच्याबद्दल, सो आपण मोस्टली बॉयकॉटच केला पाहिजे। बॉयकॉट झाला पाहिजे, सामना बघितला नाही पाहिजे, खेळला नाही पाहिजे, अशी भावना सध्या इथं आपल्याला दिसून येते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।